विद्यार्थी आंदोलनाची धग संपूर्ण देशभर. सीजेपीची आज देशव्यापी निदर्शनं. राजधानी दिल्लीमध्ये मोर्चावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ एल्गार. सोनम वांगचुक यांनी अखेर उपोषण सोडलं. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीमध्ये 26व्या दिवशी उपोषण मागे. तब्येतीची काळजी घेण्याचं मोदींचं आवाहन. सोनम वांगचुक यांनी जंतर मंतरवर येऊन उपोषण सोडायला हवं होतं. मध्यरात्री उपोषण सोडायची काय गरज होती? खासदार संजय राऊतांचा सवाल. तर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचा विश्वास. पेपरफुटीवर कठोर कायदा आणणार. आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करणार. पुढच्या आठवड्यात विधेयक संसदेमध्ये मांडलं जाणार. पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ संदेश. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयला धक्का. मुख्य आरोपी संजीव मुखिया विरोधात पुरावाच नाही. प्रश्नपत्रिका चोरी आणि वितरणात सहभागी असल्याचा पुरावा नसल्याचं उघड. नेहमी रात्री 8 वाजता राष्ट्राच्या नावानं संदेश देणारे पंतप्रधान मोदी उशिरा प्रकटले. व्हिडिओ संदेशावर खासदार संजय राऊतांचा प्रहार. विद्यार्थी आंदोलनामुळे मोदी आणि शाह भयभीत झाल्याचाही टोला. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका. प्रधानांचा राजीनामा घ्या. मोदींच्या व्हिडिओनंतर राहुल गांधींची टीका. तर रात्री उशिरा एकतर्फी मन की बात करायची नसते. खरगेंचाही मोदींना टोला. सरकारचं शिष्टमंडळ आज सीजेपी आंदोलकांशी चर्चा करण्याची शक्यता. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी चर्चेचा प्रस्ताव. तर सीजेपीच्या अटी शर्तींमुळे कोंडी कायम. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज 5वा दिवस. पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्यामुळे 4 दिवस पाण्यात गेल्यानंतर आज तरी चर्चा होणार का, याकडे लक्ष. नेतृत्वाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचे घोडे अडले. संयुक्त राष्ट्रवादीचे नेतृत्व कुणाकडे, पेच कायम. विद्यार्थी आंदोलनामुळे चर्चा तात्पुरती खंडित झाल्याची सूत्रांची माहिती. राज्यामध्ये पावसाचा जोर कायम. कोकणामध्ये पावसाचा ऑरेंज तर पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्याला रेड अलर्ट. पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस होणार. नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. दुतोंड्या मारुती पाण्याखाली. रामकुंड परिसरातल्या बाजारपेठांमध्ये पुराचं पाणी. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. गुजरातमध्ये पुरामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या 35 पर्यटकांची सुटका. औरंगा नदीच्या पुरात अडकली पर्यटकांची बस. बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत.